फटाके वाजू नका सांगतात, जास्तच वाजवतात. फुल क्राऊड, फुल जल्लोष. आईचा चैत्र सप्तमीचा सोहळा बघण्यासारखा असतोय. हे बघण्यासाठी नशीब लागते. चला, तुम्हाला आपले यूट्यूब चॅनलमध्ये दिसणारच आहे. हे बघा आतिषबाजी, फटाक्यांची आतिषबाजी बघू शकता. आणि सर्व पालख्यांचे पण आगमन झालेले आहे. सर्व ज्या मानाच्या पालख्या आहेत त्यांचे आगमन झालेले आहे. एक नंबर बघण्यासारखा एकदम नयन रम्य असं सोहळा. आई एकविराची चैताची पालखी. दर्शनासाठी आता संध्याकाळी पार्ट 2 मध्ये आपण घेऊन आलोय. चला, आता या साईडला रिक्षा वगैरे आहे, रिक्षामध्ये बसू आणि इथून पुढे मध्यभागी जाऊ. आज गर्दी आहे, गर्दी फुल गर्दी आहे. चला, आता ज्या मानकरी आहेत पालखीच्या ते पण यामध्ये बघणार. चला, गर्दी आहे की त्यापासून आपण चाललोय, आता रिक्षाने चाललोय. चला, हे बघा पाय ठेवायला देखील जागा नाही. तुम्ही पण ऑटो रिक्षाने शेअरिंगने जाऊ शकता. चला, आई माऊलीचा उदो भेटेल त्या वाटाने आता चाललेत आई माऊलीच्या दर्शनासाठी. सकाळी दर्शन करून आपण आलो, आता पुन्हा संध्याकाळ एवढी गर्दी असते ना का पाय ठेवायला देखील जागा नसते. तर चला, पहिल्या मानाचे मानकरी आता पालखी वगैरे घेऊन जातील. सर्व तुम्हाला यावर दाखवणार. चला, हे बघा लगबग सुरू झाली. पूर्ण डोंगराचा डोंगरच भरलाय, पूर्ण पॅक वगैरे. तुम्हाला 150 रुपये घेते, खालून वरती येण्याचे 150 रुपये घेते. हे बघा यांची पण धावपळ सुरू झाली भाडी बघण्यासाठी. चला, आता आपण गडावर जाऊ. मध्यभागी आपण पोहोचलो. 3 माणसं बसली, तिघांचे 150 रुपये घेतले, एकाचे 50 रुपये. यांचा भाडा फिक्स आहे. चला, आता गर्दी बघा कसली झाली, फुल गर्दी. महादेव, आपण फायनली पोहोचलो आईच्या कारले डोंगरावर पोहोचलेलो आणि पब्लिकची क्राऊड बघा, फुल गर्दी, फुल जल्लोष. पनवेल कोलीवाडाची पालखी दिसते. चला बघूया, जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. फुल गर्दी आहे. आज चैत्र सप्तमी आणि सप्तमी विशेष व्लॉग असणार आहे. समोर गर्दी बघा. तिकडून लाईन लागली ना खालना, ते पूर्ण पॅक झालं. पाय ठेवायला देखील जायला लागा नाही. पूर्ण डोंगर वगैरे सगळं भरले. आपण पुढे गेलेलो पण मध्येच अटकलो. नशीब आलो, या साईडला आलो. थोडाफार जे कव्हर होता शक्य ते दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप क्राऊड आहे बघा, सगळे डोंगरावर चढले आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी. बघा पब्लिकची गर्दी एवढी आहे ना मंडळी, काही गोष्टी दाखवू शकत.
खाली उतरायचं आपण. या ठिकाणी कारवाई करायची, तर कारवाई करायला भाग पाडू नका, सहकार्य करा. अत्यंत रोमांचक आणि अंगावर काटा आणणारं दृश्य या ठिकाणी सज्ज झालेलं आहे. आई एकविरा देवी आपल्या दिमागदार पालखी सोहळ्यामध्ये आपल्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे. एकाला धक्काबुक्की करू नका, कृपया सहकार्य करा. आज आपल्या पालखीमधील खूप सुंदर असं नियोजन देवस्थान ट्रस्ट आणि सर्व आगरी कोळी बांधवांच्या वतीनं मी ट्रस्ट सगळ्यांमध्ये देणे आपलं नियोजन खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे. कल्याण कोलीवाड्याची पालखी दिसते तुम्हाला, एक नंबर. हे बघा गर्दी पाय ठेवायला देखील जागा नाही. आपण तिकडून आलो, श्याम चंगडी झाली. बघू ना ते वरती डोंगरावर जाऊया. चला आता आलोय आपण, आता एकदम डोंगरावर आलोय. डोंगरावर नजारा बघा, एक नंबर. मगाशी आपण त्या साईडला होतो, सगळं चेंगरी झाले. त्यामुळे आता आलो डोंगरावर आलोय. खूप दम देखील लागलेला आहे. इकडून नजारा बघा, एक नंबर. आव्हान आहे की लवकरात लवकर खाली उतरा. या ठिकाणी प्रचंड आरती गर्दी वाजण्याची आहे. बघण्यासाठी बघा कुठे एकदम डोंगरावर चाललं एकदम. आपण पण आलं याला डान्स बघा, एक नंबर. नाचो, एक नंबर. मी जवळजवळ 5:30 6 वाजायला आले. सुंदर असा नजारा. फटाक्याची आतिषबाजी बघा, एक नंबर आतिषबाजी फटाक्याची. या साईडला ड्रोन बघा, ड्रोन पण भरपूर आहेत. ड्रोन दिसतात या साईडला. पाठीमागे बघू शकता सर्व कोलीवाड्यातील पाण्याच्या पालख्या आलेल्या आहेत. कोलीवाड्याची पालखी देखील आलेली आहे. गर्दी बघू शकता, फुल क्राऊड आहे. आपण इथं डोंगरावर आलो, मस्त आईमोचं दर्शन. आपण तिथे गेलेलो पण तिथे सगळी चंद्राचंद्र झाले. एकदम दमली. एक लिटर पाण्याची बॉटल आखी प्यायलो, एवढा दम लागला. चला तुम्हाला घडतच असेल. फुल क्राऊड बघा, पब्लिक बघा, सगळ्या डोंगरावर राहिले ते कसे उद्या मारतात. खाली उतरायला जवळजवळ 2 तास तरी जातील. चढायला ते बोलूच नका, आता चढायला भेटणार पण नाही, एवढं पॅक आहे पुरा. खाली उतरायला जवळजवळ 2 तास जातील, एवढी गर्दी आहे. इथलं धूळ जल्लोष फुल चाललेलं आहे. हे बघा, फटाक्यांची आतिषबाजी. फटाके वाजू नका सांगतात, जास्तच वाजवतात. फुल क्राऊड, फुल जल्लोष.
आईचा चैत्र सप्तमीचा सोहळा बघण्यासारखा असतोय. हे बघण्यासाठी नशीब लागते. चला तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये दिसणारच आहे. हे बघा आतिषबाजी, फटाक्यांची आतिषबाजी बघू शकता. आणि सर्व पालख्यांचे पण आगमन झालेले आहे. सर्व ज्या मानाच्या पालख्या आहेत त्यांचे आगमन झालेले आहे. एक नंबर बघण्यासारखा एकदम नयन रम्य असा सोहळा. आई एकविरा चैताची पालखी. हो हो कडक कडक आय माऊलीचा उदो उदो एकविरा माते की जय. पूर्ण फटाक्याची आतिषबाजी झालेली आहे आणि पूर्ण हे बघा सगळ्यात कठीण होतं ना या डोंगरावर चढण्याचं आहे. बघा या डोंगरावर चढलो मग आता उतरताना समजलं ना. चला कसं तर हलवलं उतरू. एकदम डेंजर आहे. खाली बघू शकता असं एकदम टेप्यावर आहे एकदम. आणि पहिल्या मानाची चागरावची पालखी चाललेली आहे. चला आई माऊलीचा उदो उदो पाया पडतात. आई भवानीचा उदो उदो. वातावरण